परळी येथे महादेव मुंडे यांची हत्या होऊन आता जवळपास 2 वर्ष झालं. तपास पूर्ण थंड बस्त्यात होता. आता एकंदरीतच नवा ट्विस्ट यामध्ये आलेला आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दावा केलेला की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन आला, मात्र तो फोन धनंजय मुंडेने केला नव्हता, तर वाल्मिक कराड यांनी केला होता आणि तो फोन आल्यामुळे सतत जो आहे या हत्येचा तपास थांबवला गेला. याविषयी बोलण्यासाठी ज्ञानेश्वरताईचे भाऊ सुभाष फड आहेत, सतीश फड आहेत. भाऊ, मला एक सांगा की ताईंनी जो दावा केलेला आहे की मुंडे साहेबांच्या बंगल्यावरून फोन आला, पण तो मुंडे साहेबांनी केला नव्हता, तर वाल्मिक कराडने केला होता. तुमचं काय? ते पीआय सानपचा त्याच्यात सीडीआर काढावं. पीआय सानपचा सीडीआर काढला की कुणी फोन केला, काय केला, सगळं माहिती होऊन जाईल. कारण की पीआय सानप स्वतः म्हणला होता की 28 डिसेंबर 2023 आरोपी 2 दिवसात अटक करतो. आणि नंतर पीआय सानप साहेब म्हणले की तुम्ही एलसीबीला गुन्हा वर्ग करा. मग मी येऊन ठाकूर साहेबाला भेटलो, निवेदन दिलं एलसीबीला गुन्हा वर्ग करा. ठाकूर साहेब म्हणले एलसीबीला गुन्हा वर्ग करतो, तरी त्यांनी केला नाही. पुन्हा म्हणले दमडाटा छटाय मुंबईला पाठवावं लागेल. मग मुंबईला दमडाटा खर्चातून आम्ही अतुल दुबे म्हणून नाही तिथं 1 घंट्याला त्यांचा काहीतरी 1 का 1.5 लाख रुपये चार्ज आहे. 4 घंटे त्यांनी काम केलं. एपीआय सपकाला आम्ही पाठवलं. एपीआय सपकाळ साहेबांना दमडाटा छटून आणला 1 का 2 दिवस झालं की लगेच त्यांना पोलीस स्टेशन दिलं. नाही, पण माझा प्रश्न थेट होता की तो फोन आला होता धनंजय मुंडेच्या बंगल्यावर, पण तो त्यांनी केला नव्हता असं ताई म्हणतायत. तो वाल्मिक कराडने केला होता. पीआय सानपला वाल्मिक कराडने फोन केला का नाही हे सीडीआर काढल्यावरच कळणार ना. पण तुमच्या ताईंनी दावा केला. ताईनं दावा केला. आता तिला त्या ज्या पोलिसांनी साहेब सांगितलं. कावत साहेबांनी जेव्हा विजिट द्यायला सांगितलं होतं तेव्हा ती डीएस म्हणजे पोलीस स्टेशनला गेली. ती पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथं अनिल चोरमोल्ले डीएस साहेब पुन्हा ते पीआय पोलिसांनी सांगितलेली माहिती ती खरी असावी. पोलिसांनी सांगितलेली माहितीला आधारे कॉन्स्टेबल त्यांनी सांगितलं. तिच्या आधारे त्यानं सांगितलं. पण मला एक सांगा की ज्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या भाऊजींची डेड बॉडी सापडली त्यावेळेस तुम्हाला फोन केला गेला, काय परिस्थिती होती? तुम्ही पहिले तिथं पोहोचला? मला सकाळी 7:10 कॉल आला भास्कर केंद्रे. मला म्हणले कुठं आहे? म्हणलं घरी सर. म्हणले महादेव मुंडे कोण आहेत? म्हणलं माझे मेहून आहेत. म्हणले तर घरी आहेत का? बघ मी घरी गेलो आधी ताईच्या, तर खालूनच विचारलं ताईला भाऊजी कुठे आहेत, तर ती म्हणले रात्रपासून आल्या तुळजापूरला जाणार होते. मी म्हणलं दाजी तुळजापूरला गेल्यास. पुन्हा फोन लावला दाजीचा, दाजीचा नंबर शिवछाप आला. मग थोडा मला डाऊट आला कारण की पोलीसचा फोन आला. मला वाटलं दाजी बीसी चालवतात ना. मी म्हणलं कुणीतरी काही कुठं ना केला काही की दाजीचं नाव घेतलं. मग मी कॉल करायला दाजीचा मोबाईल स्विच ऑफ आला. मग भास्कर केंद्राला मी डबल कॉल केला, साहेब कुठे आहेत? तर म्हणले तहसीलच्या पटांगणात आहे. तहसीलचे कोर्ट आपला आमने सामने तिथं गेलो. वनी विभागाच्या समोर गेलो तर म्हणले बघितल्याच्या नंतर पूर्ण असा एकदम हेच झालो मी. काय परिस्थितीत बॉडी होती त्यांची? बॉडीमध्ये असा गाळा चिरलेला होता पूर्ण. आणि इथं एक वार होता, हातावर 2 वार होते हातावर, आणि पाठीमागून इथं एक वार होता. आणि बॉडी मोटरसायकल त्या 50 मीटर अंतरावर असेल आणि बॉडी अलीकडे होती. आणि मध्ये एकदम थोडा गॅप होता आणि एवढा उजेड होता तिथं. तिकडं पळायचं सोडून इकडे का पळाली त्याच्यात डाऊट आहे थोडा. कारण की हे मारणारे कमीत कमी 5-6 लोक असावं. जसं आपण काय आपल्या व्यक्तीबद्दल अशी घटना घडली की आपल्या डोक्यात पटकन एक सवाल येतं की यांनी केला असेल. हे असं नाही ना झालं ह्यानं केलं असं. कारण की आपली दाजीची दुश्मनीच कोणासोबत नव्हती. तो माणूस शिव देखील कोणाला देत नव्हता. त्याच्यावर साधी एनसीबी दाखल नाही ना. त्यांच्या परिवारामध्ये कोणी पोलीस स्टेशनलाच चढलं नाही. त्याच्यामुळे आपण कोणाला डाऊटच खाणं शक्य नाही ना. पण जमिनीचा काहीतरी व्यवहार त्यांचा चालू होता, त्याच्याहून झाला